हॅलो फ्रेंड्स, चला आज बनवूया अतिशय सोप्या पद्धतीने खमंग खुसखुशीत अशी तीळ आणि गुळाची वडी। तर तुम्हाला माहिती आहे की थंडीचे दिवस चालू आहे आणि खूप पौष्टिक असते ही तीळ आणि गुळाची वडी। तर संक्रांतीला आपण बनवतो। तर मी यासाठी तुम्हाला अचूक प्रमाणामध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर त्यासाठी मी इथे घेतले आहे तीळ 1 वाटी आणि गूळ 1 वाटी घेतला आहे। गूळ मी हा चाकूने बारीक करून घेतला आहे, तुम्ही किसूने घेऊ शकता। तर चला बनवूया तीळ गुळाची वडी। तर यासाठी मी एका कढईमध्ये तीळ घेतले आहे आणि ते छान आपण असे भाजून घेणार आहोत। तर तीळ भाजताना आलटून पलटून छान असे भाजून घ्यायचे आहेत। तिळाचा तडतड आवाज आला की समजायचे तीळ आपले भाजून झालेले आहेत। तर तुम्ही इथे अर्धी शेंगदाणे अर्धे तीळसुद्धा घेऊ शकता किंवा फक्त शेंगदाण्याची सुद्धा करू शकता। बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने ही वडी केली जाते किंवा याचे लाडूसुद्धा केले जातात। तर मी तुम्हाला बऱ्याच पद्धतीने सांगितलं, तर सध्या मी इथे तीळ आणि गुळाचीच वडी करते आहे। तर व्यवस्थित बघून घ्या। तर पोळपाटाला मी इथे तूप लावले आहे, थोडेसे चिकटू नये म्हणून। यावर आपण सारण टाकणार आहोत आपले मिश्रण, आणि थोडेसे बेलण्याला पण आपण थोडे तूप लावून घ्यायचे आहे। तर त्यानंतर एका कढईमध्ये आपण 1 चमचा तूप टाकायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला गूळ टाकणार आहोत आणि थोडेसे 1 चमचा नॉर्मली पाणी टाकायचे आहे, चिकटू नये म्हणून। आणि छान असा पाक करून घ्यायचा आहे, याचा गूळ बारीक करून घ्यायचा आहे। आणि मिश्रणाचा थोडासा कलर चेंज झाला की त्या चेक करून घ्यायचे आहे। चेक कसे करायचे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते। हे पाक किती छान असे आपला पाक तयार आहे आणि थोडासा कलर चेंज झालेला आहे। कलर चेंज झाला की समजायचा पाक झालेला आहे। पण तरी पण मी तुम्हाला एक अजून पद्धत सांगते। एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये पाक थोडासा टाकून घ्यायचा आहे। तर तो आपण हाताने उचलून त्याची गोळी करून घ्यायची आहे। ती गोळी जर कडक झाली तर म्हणजे पाक आपला परफेक्ट रेडी आहे। तर ही ट्रिक खूप छान आहे, तुम्ही नक्की अप्लाय करा। आणि चला हे बा, पाकाचा कलर एकदम चेंज झाला आहे, पाक पण छान झालेला आहे। त्यामध्ये आपण तीळ ॲड करून घेणार आहोत। तर हे बा, आपले तीळ आपण ॲड करून घेतले, मग छान मिक्स करून घ्यायचे आहे। एकदम छान मिक्स करून घ्यायचे आहे। आणि गरमच मिश्रण आपण पटकन त्या आपण तूप लावून घेतलेला जो पोळपाट आहे त्याच्यावर टाकून घ्यायचे आहे। बघा, रेडी आहे आपले मिश्रण। तर आपण आता ते पोळपाटावर टाकून घेणार आहोत। तर हे गरमच असताना आपण थोडेसे पसरून घ्यायचे, थोडेसे नॉर्मली थंड झाले की पसरून घ्यायचे, नाही तर ते वरती चिटकते। हे बघा, थोडेसे वाटीने शेप द्यायचा, नाही तर मग बेलण्याने लाटून घ्यायचे। आणि थंड झाल्यानंतर हे बिलकुल लाटता येत नाही, तर गरमच आपल्याला लाटून घ्यायचे आहे, जशा पाहिजे तशा आकारामध्ये। जास्त पातळी नाही करायची आणि जास्त जाडही नाही करायची, मीडियम साईजची ठेवायची। आणि गरम असताना चाकूने याच्या शेप देऊन घ्यायचा आहे, वड्या पाडायच्या आहेत। थंड झाल्यानंतर ह्या बिलकुल करता येत नाही, या गोष्टीचे लक्षात ठेवायचे। तर एक एक करून आपण छान असं हे कट करून घेणार आहोत आणि अतिशय सहज निघतात ह्या वड्या तूप लावल्यामुळे। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा। मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितले आहे। हे बघा, किती छान खुसखुशीत आपली एकदम झटपट होणारी अशी तीळ आणि गुळाची वडी रेडी आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आपण आता सर्विंगसाठी घेणार आहोत। खूप पौष्टिक असते ही वडी आणि नक्की ट्राय करा। व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आमच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।